काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज पार पडणार आहे। बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीसंदर्भात चर्चा होईल, तर 3 राज्यातल्या पराभवाचे पडसाद सुद्धा बैठकीमध्ये उमटण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील 12 आमदारांच्या यादीसंदर्भात ही सुनावणी असेल। सत्तापालट झाल्यानंतर ही यादी मागे घेतली गेली होती। आज आमदार नितेश राणे नाशिक दौऱ्यावर आहेत। एका शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील, तर बडगुजर यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राणे यांचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातोय। सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे। या चौकशीमध्ये साक्षीदारांचा आकडा वाढत चाललाय। दरम्यान बडगुजर यांच्या चौकशीमध्ये पोलिसांना एका फार्म हाऊस संदर्भात माहिती मिळाली असं कळतंय। वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापती पदाची आज निवडणूक होणार आहे। त्यामुळे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे आज स्पष्ट होईल। संसद भवनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती आणि त्याविरोधात आज नाशिकमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। देशातील अश्वशौकीनांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडा इथल्या चेतक फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात होणार आहे। अश्वक्रीडा स्पर्धांचा थरार रंगणार असून डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या कसरती सुद्धा पाहायला मिळणार आहेत।